बापाने कमावलेलं काही विकायचं नसतं, तर ते वाढवायचं असतं, मग ती संपत्ती असो की इज्जत असो. बापाच्या जेव्हा शायनिंग करायला काही लागत नाही. आताच्या काळात महाराज पोराने सांभाळलं ना बापाचं, तरी पण तो बाप भाग्यवान. तू वाढ करूच नको पण विकू पण. पुरीचं म्हातार म्हणायचं, ए पोऱ्या इकायचं जर नाव काढलं ना, बांबू बघ काय म्हणायचं म्हातार. तुमच्या आणि माझ्या आज्यांनी अरे चिमटा लावला, त्यांनी भाकरी नाही पचवली, भूक पचवली, म्हणून तुमची आणि माझी शेती सुरक्षित राहिली. ज्याची 200-300 एकर गेली ना शेती, त्याला विचारा शेतीची किंमत काय. आणि भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो, शेतकरीच राजा असणार आहे. कारण शेतकऱ्याला पिकवता आलं, पण शेतकऱ्याला ज्या दिवशी पिकवलेलं खपवता येईल आणि मूल्य साखळी तयार करता येईल, त्या दिवशी शेतकऱ्यासारखा राजा जगात कोणी नाही. कारण किती जर श्रीमंत झालात, चिल्लरची आमटी करता येत नाही, नोटांचा भात करता येत. इकडे होती का चिल्लरची आमटी? एवढं काळ तरी कीर्तन, नोटा दालता येत. ऐका मावलेनो, पण त्या नोटांसाठी किती आटापिटा आहे. हा मी सांगत असतो वाक्य, पिता की दौलत पर क्या घमंड करते हो, मजा तो तब है जब दौलत अपनी हो और पिता घमंड करे. एक सांगू तुम्हाला, आज माणसं म्हणतात माणसं माणसांमध्ये राहिली नाही. कारण पूर्वी आमची आजी जात्यावर काय करायची, दळण. बरं आहे माहिती. आता काय माहिती आहे का, नंदराज बुवा त्याचं तेच गहू आणते गिरणीमध्ये, त्याचं तेच दळण घेऊन येते, त्याचं तेच चपात्या. आमची आजी जात्यावर दळण दळायची, तिच्या मुखामध्ये ओव्या होत्या. आमचा बाप आजोबा नांगरणी करायचा, त्यांच्या मुखामध्ये ओव्या आणि काथेचे अभंग होते. चालण्या बोलण्यात ज्ञानोबराय तुकोबराय होते. आज चालण्या बोलण्यातले ज्ञानोबराय तुकोबराय बाजूला गेले, म्हणून माणुसकी संपली. तरुणांनो ऐका, असं अस्तित्व निर्माण करावं. व्हॉट्सअपचं स्टेटस 24 तासानंतर आपोआप बाजूला जात आहे. आम्ही आमचं अस्तित्व असं निर्माण करावं, आम्ही गेल्यानंतरही आमच्या पश्चात आमचं व्यक्तिमत्व चर्चेत राहावं आणि फुलत राहावं. पोरांनो ऐका, ज्यांनी तुम्हाला टाळलंय गरिबीमध्ये, लक्ष देऊ नका. कर्तृत्व एवढं मोठं करा, टाळणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण वाक्य सांगू, अपमान करणारा मोठा होत नाही, अपमान पचवणारा मोठा होतो. याला इतिहास साक्षी. काय करू सये सावळे गोवित, सावळे दे दे री. कृष्ण हरी जय जय राम. आता मोबाईल प्रिय झालेला आहे. सकाळी उठलं की आईवडिलांचं दर्शन नाही, गाथेचं ज्ञानेश्वरीचं दर्शन नाही, भूमातेचं दर्शन नाही. उठलं की पहिलं मोबाईल. पण काहीतरी घेऊन जा. काय घेऊन जा? चपला घेऊन जा. फार आनंद आहे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला फार. कारण वक्ता तो वक्ता नव्हे. उदक अग्नी धान्य घडे झाले पाक, एकाविना एक काम नाही. हा खेळ नव्हे एकुल्याचा, म्हणवनी मेळ मिळविला. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद, याचं नाव शुद्ध परमार्थ. त्यास तुम्ही मुखाने टाळी वाजवायची आणि हाताने नामस्मरण करायचे. एकदम फ्रेश राहायचे महाराज. आता काय काय नुसतं बरं का दादा, काय माणसं चेहरा हसून असतं का नुसतं. मी एकाला विचारलं, काय रे तुझ्या तोंडावरती 12 वाजले. बरं हसणं फुकट आहे का विकत आहे? बोला. स्माइल इज बेस्ट थेरपी फॉर हेल्थ. म्हणजे हसू हे सगळ्यात चांगली थेरपी असते. कशासाठी? आरोग्यासाठी. मला महाराज 5 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न आहे, पण काय पुरत नाही. मी म्हणलं प्रयत्न आणि प्रारब्ध याची जोड घाल. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काळं रक्ताचं पाणी होतं की नाही मला माहित नाही. 4 वर्षांतर भेटला तरी पण म्हणलं काय रे
म्हटलं महाराज 15 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न आहे, पण काय पुरत? मी त्याला म्हटलं तुला जोपर्यंत पुरत नाही तोपर्यंत पुरत नाही. अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. तुकोबाराय म्हणतात पेरणीचे दिवस आलेत, जमिनीमध्ये ओलावा तयार झालाय आणि अशा प्रसंगामध्ये तुमच्या घरामध्ये जर एखादा माणूस मयत पावला मेला तर त्याचं मढ झाकून ठेवा आणि काय करून घ्या? पेरणी करून घ्या. मला वाटत ना तुम्ही अभंगाव कीर्तन ऐकलं असेल. तुकोबाराची कृपा आहे महाराज. तुकाराम महाराज मी सांगायला आलोय, तरी पण थोडा आजारी आहे मी. माझ्या एका कानाला सकाळी अचानक दुखायला लागला का. तुकोबाराय म्हणतात नाही ते ऐकू नकोस. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा. ऐका ऐका, मला झाकून ठेवा आणि पेरणी करून घ्या. कारण पेरणी महत्वाची असते, मग ती विचारांची असो की बियांची असो. ऐका काव का महाराज, तयापरी करी सोहिता आपुले, जयाशी पावले नरदेह. शेतकरी ज्या लगबगीने ज्या तातडीने शेती करतो तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये हित करून घ्यावं. काय करून घ्यावं? हित करून घ्यावं. किती वेळ लागतो? असं 2-4 तास जाईल की हो महाराज. पहिला आम्ही मयत करून घेऊ नंतर पेरणी. नाही 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 नाही. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी काय वाढे सोयीथाचे. म्हणजे शेतकरी ज्यावेळेस पेरणी करतो, एक टिफन असते, त्याला पिशवी असते, पिशवीतून जे दाणे घेतले, ज्या बिया घेतल्या, जमिनीवर फेकल्या, त्यांचा प्रवास सुरू झाला. पण तेवढ्या एका सेकंदामध्ये जोराचा पाऊस आला, बैल मोडला, पेरणी थांबली. किती सेकंदामुळे? एका सेकंदामुळे. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी काय वाढे सोहिताचे. का हो तुकोबाराय? तुकोबाराय म्हणले काळ कोणाचा गुलाम नसतो. नाही काळ सत्ता आपुले हाती, जाणते गुंते उगविती. काळ कोणाचा गुलाम नाही, काळ कोणासाठी थांबत नाही. काळाची पावलं ओळखा आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करा. कारण काळाच्या उदरात महाराज एकदा लक्ष द्या, काय लपलंय माहिती नाही. यापरी कैवाडे निश्चय करा, कारण सोयीत सहज होत नाही, जाणीवपूर्वक करावं लागतं. बारीक ऐका. तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करी तो शहाणा मृत्यूलोकी. तुकोबारांचं ऐकलं तर शहाणे. माणसं मारायला लागली, चाऱ्या वाचून जनावर मारायला लागली, प्रेताचे ढीकच्या ढीक साचायला लागले. तुकोबाराय भंडारा डोंगरावरती जातात, भामचंद्र डोंगरावरती जातात, घोरावडेश्वरावरती जातात. कारण गाथा लोकांमध्ये जन्माला नाही येत, गाथा एकांतात जन्माला येते. बारीक आहे का. काहीतरी आपल्याला स्वतःला शोधायचं असेल ना तर आपण एकांतात गेलं पाहिजे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर जातात, भंडारा डोंगरावरती जातात, तुकोबाराय भजन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हे पण मुळशीचं पाणी महाराज. ऐका, एक सांगू तुम्हाला, लोकांना आवडावं यासाठी भजन नाही करायचं, प्रसिद्धी व्हावी यासाठी भजन नाही करायचं, मानधन किती मिळतंय यासाठी भजन नाही करायचं, ज्याने आवाज दिला त्यासाठी करायचं. का गायनाची रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. दे दे ध दे
तसे अलंकार चालू आहे. अजून 12 वर्ष रियाज करायचा महाराज. समाधान नाही राहायचं आयुष्यामध्ये. विद्यार्थी राहिलं पाहिजे माणसाने. काय विद्यार्थी राहिलं पाहिजे. जग हे ज्ञानाचं भांडार आहे. मी लोकांसाठी कधीच कीर्तन करत नाही. मला आनंद मिळाला पाहिजे. घाम आलाय महाराज, ताप आहे थोडा अंगामध्ये, पण तुकोबाराया मावळा आहे. तुकोबारायांचा मी महाराज भजन करतात. तुकोबाराय तुकोबारा विचार करतात. बुडते जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूया, न देखवे डोळा ऐसा हा अकांत, परपिडे चित्त दुःखी होते. अरे इतरांना जर कणभर दुःख झालं तर मला मनभर वेदना होतात. कोण म्हणतात? तुकोबारा काय अंतःकरण आहे. भीत नाही आता आपुल्या मरणा, दुःखी होता जना न देखवे. याही पुढे तुकोबारा म्हणतात, आजूबाजूला समाज उपाशी झोपलाय आणि मी पंचपाकोनावरती ताव मारायचा नाही रुचत. काय शब्द आहेत. दारी आका कैसे करविते भोजन, रुची तरी अन्न कैसे देते. हा विचार आजच्या राजकीय लोकांनी, प्रतिनिधींनी शीर्षवंद मानला, आचरणात आणला तर या जगामध्ये कोणीच महाराज उपाशी राहणार नाही. काय विचार तुकोबारा. तुकोबारा येतात घरी. तुकोबारा प्रचंड श्रीमंत होते. कोण होते मावल्यांनो? तुकोबारांची गरिबी कोणी सांगायला लागला, ऐकायचं? ऐकायचं नाही. कारण तुकोबारा आहे सावकाराचे चिरंजीव होते. महाजनकी होती. चाकण परागण्यामध्ये वजन कायम करण्याचं काम कोणाकडे होतं? तुकोबारांकडे होतं. मला सांगावं बसले मंडळी, आजही एखाद्याची बायको एखाद्याला मारत असेल तर तो 4 चौका सांगतो का बायको मारती? बोला बोला, तुमचं झालंय काय? वा, टाळ्या वाजवाय पोरांसाठी एकदा. असं कीर्तन पाहिजे महाराज. नाही तर आपण नुसतं महाराज बोलतोय आणि तुम्ही असं करायचं. आपण संवादात्मक कीर्तन करतो महाराज. तुकोबाराय जर आम्हाला व्यवहार शिकवतात, तुकोबारा व्यवहार नेबट कसे काय असतील, व्यवहार शून्य कसे काय असतील. जे तुकोबारा म्हणतात जोडून या धन, उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी, ते तुकोबाराय कसे काय व्यवहार शून्य असतील. असा जर प्रसंग कोणी सांगितला ना, तुकोबारायांचं ऐकायचं नाही. ऐका. तुकोबाराय घरी येतात. तुकोबाराय सगळ्यात जास्त ओळखणारे तुकोबारायांचे भाऊ कोण? कान्होबाराय. तुकोबाराय जर घरी आले नाही तर कान्होबारायांनी हाकार करावा, तुका दादा. कुठे आहात तुम्ही तुका दादा? तुमच्याशिवाय मला घासही गोड लागत नाही. कान्होबाराय जेवत नव्हते. काय भावाचं प्रेम होतं महाराज. कारण ज्यावेळेस तुकोबारायांचं वैकुंठ गमन होतं त्यावेळेस कान्होबाराय म्हणतात, अरे देवा, आम्हाला नेला का तुला शक्ती नव्हती काय? माझा भाव मला आणून दे. आणि वाक्य सांगेल तुम्हाला सुरुवातीला, या महाराष्ट्रामध्ये सक्का भाऊ पक्का वैरी न करता ज्या दिवशी आम्ही सहकारी करू त्या दिवशी प्रत्येक घर गोकुळ असेल. तुम्ही बघा, ज्या ज्या माणसाने भाऊ सांभाळला, ज्या ज्या माणसाने नातीगोती सांभाळली, ती माणसं समाजामध्ये मोठी झाली. कारण एकीचं बळ. झोपले काय तुम्ही? काय पाहताय तुका दादा? अरे कान्होबा, चोपडे पाहतोय, कर्ज खताच्या वह्या पाहतोय, भाडे पाहतोय, काय दिसतंय? कान्होबा, मला याच्यामध्ये लोकांचं दुःख आणि वेदना दिसत आहेत. दादा काय करायचं? कान्होबा, दुःख आणि वेदना जास्त काळ जवळ ठेवायच्या नसतात, बुडवायच्या असतात. आपण दुःखाला कवटाळतो. शोके शोक वाढे, हिमतीचे धीर गाडे. तुकाराम शोकाने शोक वाढतो. जीवनामध्ये हिंमत हारायची नाही. ऐकतं ना मावल्यानं कीर्तन? हा, ताट बसा जरा, ताट बसा सगळे, ताट असे ताट बसा, ताट. आता काय काय पोरं पण नुसतं ऐका ऐका. कान्होबा, कर्ज खताच्या वह्या गोळा करा. मी चाललो इंद्रायणीच्या तीरावरती. कान्होबारायांनी कर्ज खताच्या वह्या गोळा केल्या, गाठोड बांधलं. कान्होबारांची पत्नी रेवती आहे, तुकोबारांची पत्नी आवली आहे, महादजी पंत कुलकर्णी आहेत. कान्होबारांनी गाठोड डोक्यावरती घेतलं, झपझप 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 चालत इंद्रायणीच्या तीरावरती आले. तुकोबारा भजनामध्ये तल्लीन आहेत. विठ्ठल विठ्ठल. कान्होबारांच्या पावलांचा आवाज आला. तुकोबारांना प्रचंड आनंद आहे महाराज, प्रचंड आनंद आहे. कान्होबारा जसजसे जवळ यायला लागले ना, तुकोबारायांचा आनंद गगनात मावेना महाराज. कान्होबाराने गाठोडं ठेवलं. तुकोबारांनी क्षणाचा विचार न करता गाठोडं घेतलं कर्ज खातांचं, इंद्रायणीमध्ये पाय टाकला. बुडवणार
तेवढ्यामध्ये आवली म्हणली, अहो हे वडिलोपार्जित आहे, तुमच्या एकट्याचं नाहीये. कान्होजी भाऊजींच्या वाट्याचं द्यावं लागेल. तुकोबाराय बाहेर आले, ते गाठोडं ठेवलं आणि तुकोबाराय कान्होबारायना फार वाक्य सुंदर बोलतात. कान्होबा, ह्या कर्जकथाच्या गाठोड्याचं 2 भाग तुम्हीच करा, कारण माझा जन्म लौकिक संपत्तीचे वाटे करण्यासाठी झाला नाही, माझा जन्म लोकांना सन्मार्गाची वाट दाखवण्यासाठी झाला. 2 भाग झाले. तुकोबारांच्या वाटेला आली कर्जकथाच्या वया तुकोबारांनी घेतल्या. इंद्रायमध्ये पाय टाकला, गुडघाभर पाण्यापर्यंत गेले, कमरेभर पाण्यापर्यंत गेले. आज इंद्रायणी आहे, हसते, तिलाही आनंद झालाय. कारण दुःख आणि वेदना ज्या दिवशी कोणाच्याही कमी होतात, त्या सजीवालाच नाही तर निर्जीवाला पण आनंद होतो, निर्जीव गोष्टीला पण आनंद होतो. तुकोबारायांनी स्वतःच्या वाटेला कर्जकथाच्या वाया इंद्रायणच्या डोहात बुडवल्या. जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करणारे जगातले पहिले संत जगद्गुरु तुकोबाराय. पहिले संत तुकोबाराय. आणि तुकोबाराय 10 पावलं चालले. एक वयस्कर आजोबा बसले होते. तुकोबारायांना विचारतात, तुकोबाराया काय बुडवलं हो? तुकोबाराय म्हणता, बाबा अनेक दिवसांचं लोकांचं दुःख आणि वेदना बुडवल्या. अनुरेणू या थोकडा आपण सगळे एक आवाजानं महाराष्ट्राला आवाज नाही हो सांगू. तुका कशा एवढा आकाशा एवढा एवढे तुकोबाराय आवाज कुठे गेला पाहिजे. तरी पण महाराज रोज कीर्तन आहे, हे राखून नाही गायचं काय. आकाश एवढे तुकोबाराय. माता माऊल्यानं हातवर करा. किती महिलांच्या घरी गाथ आहे, प्रामाणिकपणे हातवर करायचं आहे. कारण हनुमंतराय आहे ना, पाहत आहे तुम्हाला किती महिला रोज नित्यनेमाने गाथा वाचतात. वाटाळी वाजवण्यासाठी काय वाट. तर अजूनही लोकांना आहे ना, जरा टाळे ना, जरा मजबूत वाजवा नुसत्या, जरा चांगले वाजव टाळी जरा. हे वाक्य सांगू तुम्हाला, इतरांसाठी टाळ्या वाजवायला अंतकरण शुद्ध आणि निर्मळ लागतं. क्या बात आहे. वा. अजूनही लोकांना कीर्तन काय केलं, काय आला कीर्तन, चला आपला जेवाय काय आला. अजूनही नित्य उठून या. गाथेची चिंता नाहीये, ज्ञानेश्वरीची नाही. भरलंय का. रोज 1 किलो खाते, 365 किलो मावलंय काय.
वितवर पोटासाठी पहा केवढ्या अटाटी. काय काय ते एका जांबाई सगळा देव खाली आणतं मार रामा नवनाथ हनुमंता या जाय जोमदा काय रे आयुष्य गेलं ना फार झोपून झोपून हा आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर ध्यानी रहा श्री गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. मग कैसा भगवंत, मग कैसा भगवंत, मग जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. शिंके जांबाई खोकला एवढाच वेळ वाया गेला आमचा शिंके जांबाई पुरता आठवला. एक सांगू तुम्हाला आज माणसं म्हणतात माणसं माणसांमध्ये राहिली नाही कारण पूर्वी आमची आजी जात्यावर काय करायची दळण बरं आहे माहिती. आता काय माहिती आहे का नंदराज बुवा त्याचं तेच गहू आणते त्याचं तेच गिरणीमध्ये जाते त्याचं तेच दळण घेऊन येते त्याचं तेच चपात्या आजच्या काळामध्ये एखादा कीर्तनकार असेल त्याची बायको त्याला सकाळी जर डबा देत असेल ना तिला पुरणपोळी करता येत असेल तर तो कीर्तनकार भाग्यवान. काय पूर्णात कणित का कणकात पुराण लय कणिक पुराणे कशाला जायचंय काय गरज आहे थांब जरा तू थांब अजून 10 वर्षाचा कालखंड जाऊ दे तुला कळेल संप्रदाय किती महत्वाचा आहे. आमची आजी जात्यावर दळण दळायची तिच्या मुखामध्ये ओव्या होत्या. आमचा बाप आजोबा नांगरणी करायचा त्यांच्याही मुखामध्ये ओव्या आणि ज्ञानेश्वरीचे ओव्या आणि काथेचे अभंग होते. चालण्या बोलण्यात ज्ञानोबा तुकोबरा होते. आज चालण्या बोलण्यातले ज्ञानोबा तुकोबरा आहे बाजूला गेले म्हणून माणुसकी संपली. दुसरे वाक्य सांगू आता मुका घेणाऱ्या आज्या राहिल्या आता मुका घ्यायच्या आज्या राहिल्या नाही म्हणून माणुसकी मुकी होत चालली. आता आमच्या भगिनीला लोकांमध्ये पप्पी घ्यायची म्हणजे तर लाज वाटते लय अवघड आहे महाराज. पुन्हा तुम्हाला आम्हाला ज्ञानोबा तुकोबारायचं बोट या तरुणाईपर्यंत द्यावं लागेल तरच आमचं राष्ट्र टिकेल. तुमचं कल्याण ज्ञानोबा तुकोबाराय वारकरी संत याच्याशिवाय कोणी करू शकत. लाखो रुपये तुम्ही खर्च करता तरी दुःख मिळतं का 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 मी म्हणलं लाखो रुपये खर्च करू नका. 600 रुपयाची ज्ञानेश्वरी 600 रुपयाची गाथा 600 रुपयाचं भागवत 300 रुपयाची गीता 2100 रुपयात कल्याण आहे. मला सांगा जर पेरणी करायची असेल तर पहिल्यांदा जमीन तयार करावी. शेतकऱ्याला माहिती असावं लागतं कोणत्या जमिनीत काय पेरायचं. तुकाराम महाराज म्हणले खडकावरती पेरणी करू नका. खडकावर जर पेरणी केली तर तुम्ही अडचणीमध्ये याल. आम्हालाही कधी कधी खडकावर पेरणी करावी लागते. बेजन पेरावे खडकी ओल नाही ज्याचे बुडकी थिताट केशकी पाठी लागे दिवाण. खडकावरती पेरणी करायची नाही. भूमी पाहता नाही वेगळी बरड एक काळी उत्तम निराळी मध्यम आणि कनिष्ठ. माऊलीन तुम्हाला माहिती आहे तुम्ही नवरात्र करता का. नवरात्र किती महिला 9 दिवस उपवास करतात. चपला कोणी कोणी घालत नाही. पुढे लिहिले चपला घालू नये.
व्यक्त माऊली आली म्हणले दादा मी गाडीवर बसते पण गादीवर बसत हा उद्योग कुणी सांगितलं तुम्हाला? माऊल्यांनो आज कोणता कलर? लगेच स्टेटस. काय माणसं हे स्टेटसने पण वाटोळ केले. आता मला सांगा कुठेही गेलं जेवाय बसला कावरण दादा गेले काय हाय हाय हा काय लोक राव पर्सनल आयुष्य एवढं. बरं ते स्टेटस 24 तासानंतर राहतं काय? नाही राहत. तरुणांनो ऐका असं अस्तित्व निर्माण करावं. व्हॉट्सअपचं स्टेटस 24 तासानंतर आपोआप बाजूला जात आहे. आम्ही आमचं अस्तित्व असं निर्माण करावं आम्ही गेल्यानंतरही आमच्या पश्चात आमचं व्यक्तिमत्व चर्चेत राहावं आणि फुलत राहावं. असं अस्तित्व निर्माण करावं. आणि पोरांनो ऐका ज्यांनी तुम्हाला टाळलंय गरिबीमध्ये लक्ष देऊ नका. कर्तृत्व एवढं मोठं करा टाळणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण हे वाक्य सांगू अपमान करणारा मोठा होत नाही अपमान पचवणारा मोठा होतो. याला इतिहास साक्षी. अपमान ज्याला पचवता आला तो परमार्थामध्ये पुढे गेला. ऐका 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 ऐका. आणि एक ताई आली म्हणली दादा माऊल्यानं तुम्ही साड्या बदलू नका असं मला म्हणायचं नाही पण एखादी गरीब माऊली आमच्या दारापर्यंत आली तिची साडी जर आम्हाला फाटलेली दिसली आमच्या कपाटातली नवीन साडी काढून तिला देता आली पाहिजे तेव्हा तुम्हाला लक्ष्मी कळाली. काय जरा जोर वाजवा तुम्ही अशी काय जोर वाजवा एकदा जरा जोर वाजवा. हा वा 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 असं वाजवा. एक ताई माझ्याकडे आली म्हणली दादा मी आहे ना निरंकारी उपवास करते. काय करते? काय करते? निरंकारी उपवास करते. मला ताई देवी झाली का प्रसन्न? मला ताई निरंकारी उपवास करून देवी तुला भेटेल की माहीत नाही पण निरअहंकारी हो देवी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला पण अहंकार मारा सहज जात. तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा सांगणाऱ्यांचा जात नाही. तुमचा काय जाणार आहे? आपण जे हे करतो ना घट बसवतो घटामध्ये माती असते त्या मातीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पेरतो. जे धान्य चांगलं आलंय त्याचा तुरा करायचा दसऱ्याच्या दिवशी फेट्यामध्ये खोवायचा. म्हणजे हे फक्त काय माती परीक्षण आणि बीज परीक्षण. पुढच्या वर्षी कोणत्या मातीमध्ये काय पेरायचं याचं नियोजन म्हणजे घटस्थापना आहे. काय घटस्थापना आहे. आपण वर्म समजून घेत नाही नुसतं आपलं मी उपवास धरला मी खिचडी खाल्ली मी हे खात नाही मी याव खात नाही. अरे काय लावले ऐका. म्हणून तुकोबर आणतात बीजापोटी पाये फळ विधन करिता सकळ. बियामध्ये फळ आहे पण ती पेरणी केल्याशिवाय उगवणार नाही. एक शेतकरी आला मामा बरं का सरपंच आणि म्हणला तात्या बियाची गोणी आणलेली पेरणी करणार नाही काय करणार नाही पण पुढच्या वर्षी धान्याची रास लागणार. तात्या म्हणले अरे पेरल्याशिवाय उगवून कसं काय? नाही म्हणला पेरायचंच नाही. तुकोबरा म्हणले अशा शेतकऱ्याला मूर्ख म्हणा. कोण म्हणतात? तया मूर्ख म्हणावे वेडे. कोण म्हणतात? तुकोबरा आहे. आणि दुसरे सांगू तुम्हाला तुकोबरा म्हणले बापाची शेती असली वडिलोपार्जित मिळालेली शेती आहे तिच्यामुळे तुम्ही आम्ही राबलो नाही तर ती शेती विनाकारण पीक देते काय? आणि भल्या भल्यांना कळल्यामुळं भल्या भल्यांची दाईना उडालेली महाराज. आमच्या पोरांचं काय माहिती का? बाबा तेवढा एक गाळा भाड्याने द्या आणि मला भाडं आणून द्या. आता पोरांना कष्ट करायला नको. ऐका बापाची जरी शेती असली तुकोबारांचं प्रमाण आहे मिराशीचे मूळ शेत नाही देत पीक उगे. विनाकारण ती शेती पीक देत नाही त्याच्यात राबावं लागेल. एक वाक्य सांगू तुम्हाला बापाने कमावलेलं काही विकायचं नसतं तर ते वाढवायचं असतं. मग ती संपत्ती असो की इज्जत असो. बापाच्या जेव्हावर शायनिंग करायला काही लागत आणि आताच्या काळात महाराज पोरांनी सांभाळलं ना बापाचं तरी पण तो बाप
भाग्यवान तू वाढ करूच नको पण विकू पण पुरीचं म्हातार म्हणायचं ए पोऱ्या इकायचं जर नाव काढलं ना बांबू बघ काय म्हणायचं म्हातार तुमच्या आणि माझ्या आज्यांनी अरे चिमटा लावला त्यांनी भाकरी नाही पचवली भूक पचवली म्हणून तुमची आणि माझी शेती सुरक्षित राहिली ज्याची 200-300 एकर गेली ना शेती त्याला विचारा शेतीची किंमत काय आणि भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो शेतकरीच राजा असणार आहे कारण शेतकऱ्याला पिकवता आलं पण शेतकऱ्याला ज्या दिवशी पिकवलेलं खपवता येईल आणि मूल्य साखळी तयार करता येईल त्या दिवशी शेतकऱ्यासारखा राजा जगात कोणी नाही कारण किती जर श्रीमंत झालात चिल्लरची आमटी करता येत नाही नोटांचा भात करता येत इकडे होती का चिल्लरची आमटी एवढं काळ तरी कीर्तन नोटा दालता येत ऐका मावल्यानो पण त्या नोटांसाठी किती आटापिटा आहे हा मी सांगत असतो वाक्य पिता की दौलत पर क्या घमंड करते हो मजा तो तब है जब दौलत अपनी हो और पिता घमंड करे तेव्हा मजा आहे अरे आपली संपत्ती असं बापाला वाटावं पुत्राच्या विजय ते पिता सुखावतच आहे ऐका 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 पांडुरंगाची नामशेती करायला पैसे लागत यज्ञ करायला पैसे लागतात याग करायला पण पांडुरंगाची नामशेती करायला पैसे लागत शेत करा रे फुकाचे नाम विठोबारायाचे नाम विठोबारायाचे नाम विठोबारायाचे शेत करा रे जपतप नांगरणी कर्म कुळवणी ज्ञान पाभारी तिफणी आणि पांडुरंगाच्या नामशेतीमध्ये काय पिकलं प्रेम पिकलं काय पिकलं काही माणसं माता मावल्या काहीतरी मिळावं यासाठी भक्ती करतात पण आमच्या पांडुरंगाची भक्ती काही मिळावं यासाठी नाहीये तर भरपूर काही मिळालंय यासाठी आमची भक्ती धाकापोटी नाहीये आमची भक्ती प्रेमापोटी आहे महाराज ऐका काय तुकोबारायांचं आज सगळ्यांना वाटतं मला प्रेम मिळालं पाहिजे पण प्रेम मिळवण्यासाठी प्रेमाचीच पेरणी करावी लागेल द्वेष पेरून प्रेम उगवणार आणि एक वाक्य सांगू तुम्हाला जे पेराल ना तेच उगवतं हा सृष्टीचा नियम एवढं जर लक्षात घेतलं तरी काय डिगभर पुस्तकं वाचायची गरज म्हणून पेरणी करताना विचारपूर्वक करावी लागते गोमट्या बीजाची फळे ही गोमटी बाहे त्याची पोटी समतू अमृताची फळे अमृताची शुद्ध बीजा पोटी तुकोबारा म्हणले कडू जिरे पेरले ना कडू जिरे पेरून अमृत फळे येत तुकोबारांचं प्रमाण आहे पेरी कडू जिरे मागे अमृत फळे आरका वृक्ष केळे कैसे येती रुईच्या झाडाला केळी येत इकडे येतात काय तुम्ही झोपले का थांबा जरा ऐका तुकोबारांनी एक प्रमाण दिले त्याच्यामध्ये सगळं सांगितले शेतीचं सूत्र पहिली काय करावं लागते पाभारी करावी लागते नांगरणी करावी लागते खुरपणी करावी लागते राखण करावी लागते मळणी करावी लागते निवडावं लागतं आणि मग खावं लागतं पाळी नांगर पाभारी पाळी नांगर
शिवजयंती कशी? अरे काय गाणी लावता तुम्ही? एक सांगतो तुम्हाला, प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव केला पाहिजे, शिवजयंतीला कोणी डीजे लावणार नाही. जर कोणी डीजे लावला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ज्या दिवशी आमचा तरुण कोणतेही व्यसन न करता शिवजयंती नाचून नाही तर शिवचरित्र वाचून आणि वाटून साजरी करणार, ती खरी शिवजयंती. आमच्या भगिनीला घराबाहेर पडताना भीती वाटणार नाही, ती खरी शिवजयंती आहे. रात्रीचे 12 वाजले, ओळखीची मुलगी आम्हाला दिसली, तिला सांगा ताई गाडीवर बस, तुला घरापर्यंत सुखरूप पोहोचवतो. कारण एकटी पोरगी ही संधी नाही तर एकटी पोरगी जबाबदारी आहे. हीच आमच्या राजांची शिकवण आहे. शत्रूची जरी स्त्री असली तरी तुमची तलवार तिच्यावरती चालू नका. जगाच्या पाठीवर शत्रूच्या स्त्रीचा आदर करणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. क्षत्रिय कुलावतोस शिवसनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. इथे ना महाराज जन्माला, हा आई फेसबुकवर आहे आणि बाप व्हॉट्सअपवर आहे. मी आपल्या इथं जीव काढितो. अरे काय रे बाबांनो, जिजाऊ जन्माला यायला लागेल ना. जिजाऊ आहे मालिका पाहती, वाटोळ केलं बरं मालिकेने. पहिला स्त्रिया नंतर पुरुष. हा बघा कसं ना कशा तयार झाल्या भारताचा. बघितलं लगेच, बघणारच तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की हांडेवाडीच्या बाहेर गेला का आवाज? आता पुरुष मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज की. यांचा आवाज का मोठा आला माहितीये का? पहिलं तुम्हाला सांगितलं, पुढच्या स्टेज मागचा हर 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 हर. आमची काय माहितीये का प्रॉब्लेम? आम्ही गोष्ट द्यायला पुढे पण अभ्यासात. आज एक दिनविशेष मावल्यानं सांगा बरं, आज काय दिनविशेष? मी सांगेल मला पोरीनो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आहे. काय जिच्यामुळे तुम्ही शिकू शकलात. शेणाचे गोळे अंगावर झेलले पण हार मानली ना महाराज. प्लेगची लागण झाली, स्वतःचा जीव दिला, समाजसेवा सोडली ना महाराज. म्हणून आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे. ज्ञान घेण्याची गोडी नाही माणसांना, ज्ञानाची कुठे गोडी आहे. तेव्हा आमचं कसं आहे, काय काय बायका तू केवढं किती तोळा केलं, तू किती तोळा केलं मला सांगा. मेल्यावर काय घेऊन जाता कधी? वैचारिक श्रीमंती कधी संपत नाही, ती कमवण्याची तयारी करा. पेरणी आली 8:45. एखादा माणूस जर तुमच्या घरामध्ये गेला तर मड झाकून ठेवा. मला सांगा, जर तुमच्या घरामध्ये मयत झालं तर आपण काय करतो? पहिलं प्राधान्य कशाला देतो? कारण मयत होणं सगळ्यात मोठा आघात असतो. काय असतो? पूर्वी जर गावामध्ये एखादा माणूस मेला तर माणसं चूल बंद ठेवायची. काय करायची? सरपंच. आता माणसं जीवन मैतील जातात. काय करून? ऐका बरं, तुकवार आणतो मला माहिती आहे, फार मोठा आघात होतो, पण तुम्ही दुःख पचवलं पाहिजे. तुम्ही आदर करून बदलला पाहिजे. कारण मेलेला माणूस परत जिवंत होणार नाही. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत एकमेकाला हात द्या. मेल्यावर खांदा देऊन काही उपयोग. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत विथ यू म्हणा. मेल्यावरती मिस यू म्हणून काही उपयोग नाही. ह्याच्यातली जरा 2-4 मायका द्या. असे बादर एकदम तुम्हाला माहिती का, जी पोरं आगाव असतात ना तीच पुढं काय करतात? पहिल्या बेंचवरचा कदाच पुढे जातो. मागच्या बेंचवर बसले असते ना, ते पहिल्याचा मालक होते. इकडे ऐका अशी जरा जी आहे महाराज, ही तरणा भाग्यवंत नटे. तू जरा नंतर भेट मला.
ऐका 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 ऐका. तर तुकोबारा म्हणतात मेलेल्या मड्यापाशी करुणा केली, मड्याला करुणा समजत नाही. तर तुम्ही तुमचा प्राधान्यक्रम बदलला पाहिजे, काळजावरती दगड घेतला पाहिजे. कारण घात परत येणार नाही, ती घात सांभाळली पाहिजे, ती वेळ सांभाळली पाहिजे. बाकीच्या गोष्टी लांबणीवर टाकता येतात, पण पेरणी लांबणीवर टाकता येत नाही. हीच कर्तव्य कठोरता तुकोबारा पहिल्या चरणामध्ये सांगतो. मडे झाकोनिया करते पेरणी, मडे झाकोनिया करते पेरणी. लक्ष द्या, अजून अर्धा तास राहिलाय. मडे जाकुनिया करते पेरणी, कुणबिया चिवानी लवला आहे. कुणबी म्हणजे कुण म्हणजे माती, आणि बी जो मातीमध्ये बी पेरतो त्याला काय म्हणावं? आपल्या लोकांना कुणबी कधी कळालो? बोला बोला. कुणब्याचा दाखला काढला की कशातून लढता येतं? काय काय नाही 85 साली काढला, बाकीच्या काय सांगितलं. बरं, स्वतःच्या खिशातून द्यायचे पैसे सरकारकडून? हा बोला बोला. हा तुकोबारा स्वतःला कुणबी म्हणतात. बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी जन्मीचे असतो मेलो. पण आजही तुकाराम महाराजांचं आम्ही ऐकत नाही, नाही त्या बाबाचं ऐकतो, ज्याची वारी नाही, ज्याचा ग्रंथ नाही, काय नाही, फक्त बुका लावतोय आणि म्हणतो आमचा बाबा लय भारी. अस्सल वारकऱ्याने ज्ञानोबा तुकोबारा आहे आणि पांडुरंगाशिवाय कुठंच जाऊ नये. लोकांना कळालं पाहिजे याचं कल्याण फक्त ज्ञानोबा तुकोबाऱ्यामुळे झालं. याला एक विधता म्हणतात. पण आमचा देव आहे ना, रोज बदलतो महाराज, रोज. ऐका 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 ऐका. बरे देवा कुणबी केलो, ऐकत नाही अजूनही तुकाराम महाराजांचा आम्ही ऐकतो का? नाही ऐकत. हा तुका विनवे कुणबी याचा का का तुकोबारा कुणबी म्हणतात? कारण शेतकरी आहे ना, शेतकरी फार महत्वाचा आहे महाराज. आता तरी आपण जागे व्हा, अजून तरी जागा झालोय का? मडे झाकून या करते पेरणी, कुणबी या चिवानी लवला आहे. तया परी करी सोयी तापुले, जयासी फावले नरदेह. मला सांगा, तुमच्या डोळ्यामध्ये जर एखादा कण गेला, कण कशाचा? कण कायचा असतो? तुम्ही झोपल्या काय? मातीचा कण जर गेला, तुम्ही किती वेळाने काढता? हा लगेच. तुकोबारा म्हणतात तसं वाईट विचार लगेच बाजूला करता आले पाहिजेत. का का तुकोबारांचं प्रमाण आहे, डोळ्यामध्ये जैसे कणू आणू तेही न समाये, तैसे शुद्ध करीत नका चित्त बाटवू. आई करे जना शास्त्रही माझ्या गुणा, पंढरीचा आराधना, मनामध्ये स्मरण. जगाचं कल्याण जाऊ द्या, पण किमान काय मी उद्धार पावेन, स्वतःच हित तरी करता आलं पाहिजे. विठोबा रखुमाई, जय जय रखुमाई, जय जय रखुमाई,
बोला बोला भजन विठोबार कुमाई टाळ टाळ हार कुमाई काय प्रेम आहे बुवा या माऊल्यानो कसं वजन आहे संप्रदायामध्ये असं वजन असतंय तुमच्या संपत्तीचं वजन कोणी विचारत नाही कोण खात नाही तुमच्या वजनाला ऐका वा वा जय हो जय हो टाळी टाळी जरा जोरदार वा हा. क्या बात आहे वा 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 असा नाथ खुळा कार्यक्रम असतो इथं हांडेवाडीवाल्यांचा आणि पहिला 7 ते 9 कुणाचा कार्यक्रम हांडेवाडी सगळ्यांचा कार्यक्रम नानासाहेबांनी सगळ्यांनी ठरवलं 7 ते 9च कारण 9 ते 11 कीर्तन केलं तर बुवा लवकर अरे काय एक सांगू तुम्हाला हे हार तुम्ही कीर्तन करायला नाही घालत श्री ज्ञानोबराय श्री तुकोबराय नाथ बाबा नामदेव महाराज सावता महाराज आदी करून सकल वारकरी संतांनी जो त्याग आणि समर्पण केलं त्या त्यागाला
आणि समर्पण वृत्तीला तुम्ही हार घालता, कीर्तन करायला नाही. हार सांगतो माणसा, कुविचारांशी कुसंगतीशी हार मान, तेव्हाच भगवंत तुझा स्वीकार करेल. आमची लायकी आहे का महाराज? गाथा ज्ञानेश्वरी जर वाजा केली तर आमची लायकी काय? कोण विचारता आम्हाला? गणेश महाराज कुठे गेले? आहे एक जण कीर्तन काय म्हणला, महाराज कीर्तनाला आहे ना अर्धा तास उशिरा जायचं. काय करायचं? उशिरा जायचं. म्हणलं काय होतं? मला वजन वाढतं. म्हणलं कशाचं? मानधनाचं वाढतं, व्यक्तिमत्वाचं वाढतं. मला महाराज तुम्हाला वजन नाही कळायचं. म्हणलं बुवा वजन कळू नाहीतर नाही कळू, ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांचं भजन कळालं पाहिजे. म्हणलं महाराज कीर्तन माथेतल्या अभंग करता का गाथ्यातल्या? नाही गाथ्यातल्या. म्हणलं गाथा काय कळला? महाराज स्वतःला प्रश्न विचारा, गाथा ज्ञानेश्वरी माझ्या आयुष्यातून वजा केली तर माझी किंमत काय? आणि मग लोकांना वेठीस धरा. एका मिनिटा जागेवर आला बुवा. कळतंय ना मावल्यानो? हा अरे ना असा झाला ना, असा हार कोणाला असतो? गेले काय? हाय हार जोपर्यंत उभा आहे ना तोपर्यंत किंमत आहे. हार जर आडवा झाला किंमत. म्हणून एकमेकाला जिवंत असताना जपा. बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बापाला मिठी मारा, कारण आठवणी आभास निर्माण करतात, स्पर्श देऊ शकत नाही. तुळशीने वाचवला बाबा डाग. कुणी? तुळशी डाग वाचवते ना. कळतंय का? शर्टावरचा डाग पुसता येतो, पण चारित्र्यावरचा डाग कधीच पुसता येत नाही. संप्रदायामध्ये तुमच्या अभ्यासाला किंमत नाही, तुमच्या चारित्र्याला किंमत. कोण घातं तुमच्या अभ्यासाला? महाराज लय गेले असे माहिती आहे ना. गाथा पाटे, ज्ञानेश्वरी पाटे, पण गाथेकडे पाटे. एक मला महाराज मला आहे ना कीर्तनाची गोरी नाही, बाकी तुम्ही काय पण सांगा, एक नंबर आपला असतो. मला तू पोरगात तुला जाव हानीन ना, तेव्हा तुला कळण माई बापे केवळ कशी किती महत्वाचं आहे. अजून लोक भ्रमात काय असं कीर्तन म्हणता या परी करी सोयीता फुले जयासी फावले नरदेह. महाराज का तुम्ही एवढी गडबड करत सांगताय? तुकोबारा म्हणले ओटीच्या परीस मुठीचे ते वाडे, या परी काय वाडे सोयीताचे. दाणे घेतले जमिनीवर फेकले, त्यांचा प्रवास सुरू झाला, पण एका सेकंदाचा उशीर केला. मला सांगा पिशवीतल्या दाण्यामध्ये सृजनता नव्हती का? निर्मिती होती, पण एका सेकंदाचा उशीर केला. वांच पण नसताना त्या दाण्यानं काय आलं? वांच पण आलं. एवढं जीवनामध्ये आपण काय असलं पाहिजे? उचिताचा काळ, साधा वया युक्तिबळ, आपुले सकळ प्रसंगी ते पाहिजे. नेम नाही लावानी अवचित घडती दोन्ही, विचारावे मनी पाहिजे ते प्रयोजावे. जीवनामध्ये जे पाहिजे त्याचं प्रयोजन करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? त्याचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे. स्वराज्य एका दिवसात निर्माण होत 1645 ते 1674 29 वर्षे साधना करावी लागते. आमचा कसं माहिती आहे का? दादा वागच भाऊ आपलेच बॅनर आपण लावायचे. एकदा काय झालं, आमचे बंधू बसले इथं, ऐका. आम्ही नवीला होतो आणि अशी पण उत्साही कार्यकर्ते, आम्ही कार्यकर्तेले उत्साही असतात. नेते मंडळी काय माहिती आहे का बुवा, वरती आहे ना कोण कोणाच्या खांदे वाट टाकते, कोण कोणाला हात मिळवतंय, कोण कोणाला पोरगी देतंय, कोण कोणाची पोरगी. वरच्या लेवलला सगळे एक आहे, कधी युती करतील. आणि गावामध्ये तू त्याचा आणि मी असा उरच ताणतोय गडी. एक सांगू तुम्हाला, झेंडा कोणाचा घ्यायचा हे तुमचं स्वातंत्र्य आहे, पण दांडा आमच्या मावळ्यांचा पाहिजे. कोणाचा पाहिजे? कारण याच भूमीने दिशा दिलेली महाराष्ट्राला नाही, देशाला दिशा दिलेली महाराज. वीरबाजी पासलकर 65 वर्षाचे बाजी काका स्वराज्य स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धकला शिकवावी, नेमबाजी शिकवावी, तलवारबाजी शिकवावी, गनिमी कावा शिकवावा. याच मोसे खोऱ्यामध्ये बाजी काकांचा जर अहंकार दुखावला असता, 18-20ला पोरग काय त्याला मदत करायची. पण बाजी काका पासलकर माहिती होतं बाल शिवांचं वय महत्वाचं नाही, बाल शिवांचा विचार आणि ध्येय महत्वाचं आहे. आपल्यापेक्षा बारीक पोरग जरी असेल पण त्याचे विचार उदात्त असतील, आपण त्याला मदत केली पाहिजे. आणि वाक्य सांगू गड्यांनो, चारित्र्य संपन्न माणसाचा
आणि गुणी माणसाचा कधी तिरस्कार करू नका. कधीच तिरस्कार करू नका. कधीच तिरस्कार करू नका. ऐका ऐका ऐका. म्हणून आपण लगेच कार्यकर्त्यांनो, कार्यकर्ते होण्याआधी कुटुंबाचे करते धरते व्हा, कारण उपाशीपोटी कार्यकर्ता गुलाम बनतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य, रयतेस पोटास लावणे रयत सुखी. तर काय 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 नियोजन होतं शेतीचं. महाराजांनी जमीन वापरून दिली, योग्य तर कर वसूल करायचा, कोणावरती जुलूम जबरदस्ती करायची नाही, कारण शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर शेतकरी शेत सारा कसा भरणार. उभं पीक आलंय आणि त्या उभ्या पिकांमधून तुमचे घोडे घालू नका, तुमच्या गाड्या घालू नका, कारण या शेतकऱ्यांनी त्या पिकासाठी घाम घाललेला आहे. महाराज सांगायचे तुमचे घोडे उभ्या पिकातून घेऊन जायचं नाही, बाजूला घेऊन. शेतकऱ्याची भाजी नाही, भाजीच्या देठालाही हात लावू नका. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता. आणि सांगू वाक्य, ज्या दिवशी आमचा शेतकरी कोणत्याही गोष्टीसाठी, बाजारभावासाठी रस्त्यावर उतरणार नाही, आंदोलन करणार नाही, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, तोच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. तोच. कारण शेतकरी जागला तर राष्ट्र जगेल. शेतकऱ्यांनो, तुमचे दिवस आहेत, फक्त संयम बाळगा. तुम्ही ठरवा, इंद्रायणीचा भात, इंद्रायणीचा तांदूळ 100 रुपये किलोने द्यायचं. कितीनी? त्यांचा डिमार्ट मधला कितीनी? 200. तिथं नाही विचार करत. पण एखादी माऊली गेली ना शेतकऱ्याकडे, हो माऊली दादा किती रुपयाला मेथीची जोडी? नाही नाही 15ला 2. नाही नाही 10ला 2 द्या की. आणि डिमार्ट मध्ये गेलं विचारते का 10ला 2 द्या? तुला माहिती आहे का बाई, शेतीमध्ये राबणारे हात कधी लुटारू होत नाहीत. काय? शेतीमध्ये राबणारे हात कधी लुटारू होत नाहीत. दादा, जे आज शेतीमध्ये राबतात ना, ते कधी कोणाला लुटत नाहीत आणि कोणाला त्रास देत नाहीत. सोयताचे नाही काळ सत्ता आपुले हाती, जाणते गुंते उगविते. काळाची उडी पडेल बाजेवा, सोडविना तेवा. माय बाप, माय बाप. ऐका, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ सार्थक केला त्यांनी, धरीला मनी विठ्ठल. काही माणसं म्हणतात, महाराज मला मंगळ लागला आणि मला शनी लागला. शनीच्या माया काय? वक्रदशा आहे. कायची वक्रदशा आहे? तुझी दृष्टीच वक्र आहे. 50 रुपयात मंगळ खाली येतो काय? कोसो लांब आहे महाराज तो. ज्याचे विचार मंगळ आहेत त्याला मंगळ लागतो. तुकाराम म्हणे, भूमी आवगे शुद्ध जाना, अमंगळ हे वासना. ए मंगळ भिंगळ काय नाही, सकळ मंगळ श्री विठ्ठलाचे. जगा काळ काय आम्ही माथा दिला वीर विठ्ठलाचे. हा कलिकाल कापतो असा थरथर थरथर. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. यम कापतो तर माणसं का नाही कापणार. आजही तुकोबाराय पचनी पडत, तुकोबाराय पचनी पडत नाही महाराज. तुकोबाराय नको. ऐका ऐका, काळ तुकाराम म्हणतात बाबांनो, काळ जो आहे ना, तुका म्हणे मंगळ आता कोण जाता यावनी. काळा मंगळ जात आहे. माऊलीने झोपल्या काय? 10 मिनिटं अजून. ऐका ऐका, एकदा टाळी वाजव. वा वा वा, बरं आहे ना. तर काय काय ऐका, काळ आहे ना, काळ महाराज, काळाची पावलं ओळखा. काळ कोणाचा गुलाम नसतो. काळाची पावलं जी माणसं ओळखतात ना, कारण का नाही काळ सत्ता आपुले हाती, जाणते हे गुण ते उगविते. जाणती माणसं त्या काळाच्या काचाट्यातून सुटतात. हा हा, वीर विठ्ठलाचे कळे काळ पाया पडे, काळ सारावा चिंत, एकांतवासी गंगा स्नान, देवाच्या पूजे प्रदक्षिणा, तुळशीच्या युक्तहार विहार, बेटी लागी जीवा, बेटी बेटी
भेटी लागी जीवा जोग्या दे दे रे रे ना आ ना दे 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 ना भेटी लागी जीवा लागली से पाहे रात्रं दिवस पाहे रात्रं दिवस माझ्या संगी अंतरा गातो बरं नाना पाहे रात्रं दिवस पाहे रात्रं दिवस वाट तुझी देवा वाट तुझी पाहे रात्रं दिवस वाट तुझी आ आ महाराजाची सुरुवात आहे गणेश बुवा सगळ्यांना सोड नाही भेटत ज्याला भेटला ना तो भाग्यवान आहे सावळे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणीवा मनी मन राणीवा घर केले काय करू सये सावळे गोवित सावळे दे दे री मला ना वेळ द्यायचा तुम्ही आलो ना मी कधी 2 तासात कीर्तन द्यायचा महाराज कारण मला आहे ना मी माझ्या आनंदासाठी कीर्तन करतो तुम्हाला माहिती आहे गणेश भाऊ आणि आपली दार पाहिल्यापासून अशीच आहे अरे सत्यामा म्हणी नवो गाबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावायचे तुका म्हणे पाहे या पुढे सूचना ऐका त्याच्या आधी आता जर पेरणी केली तर गवत आपोआप निघतोय गवताची पेरणी करावी लागत इथं असं आलं का येथे गवताचे बी मिळेल ही पण शेती आहे 1400 ग्रॅमची ह्याच्यात पण लय गावात आहे कोणतं गावात सांगू का एखाद्याचं कल्याण झालं पोट सुटला समजायचं काय गावात आहे एखादा पुढे गेला मागं वाढण्याची वृत्ती होते समजायचं काय गवत आहे आता बघा काय काय गावात आहे गावात काय बघा ऐका निवडून या तण शेत राखावे जतन शेतीतलं गवत आणि जीवनरूपी शेतीतलं वाईट आणि अवगुण बाजूला जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत जीवन शेती फुलत नाही निवडावे खडे तरी कदळ वजन तुकोरा म्हणले आता पेरणी केली खुरपणी केली आता पीक उभं राहिलंय आता राखण करावी लागेल आता पेरणी केली खुरपणी केली पीक आता काढणीला आले राखण केली नाही तर काय होईल शेत काय होईल याला पण कुंपण करावं लागतं संत विचारांचं तुमचं शेत किती मोठं झालंय याला किंमत नसते ते वाढवलेलं जतन किती केलं याला किंमत असते परमार्थामध्ये येणं सोपं आहे पण टिकणं अवघड आहे माऊलींना ऐका तुकोरा म्हणतात शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण पीक आले परी केले पाहिजे जतन चारी बाजूंनी शेत सांभाळावं लागतं आता एक कोपरा राखला आणि दुसऱ्या कोपऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल ऐका आणि माऊल्यांनो एखादा जर आपलं शेत पेरणी केली आणि जर लुसलुसी जर पीक असेल ना
तर आपल्याला ते पीक काय होतं पाहावंसं वाटतं. अशा प्रसंगामध्ये एखादं जर जनावर आलं तर ते जनावर काय करतं पीक पीक पण ते वडा जनावर खातं. जे मांसाळलेलं जनावर आहे ना ते बांधावर चरतं पण उभ्या पिकामध्ये तोंड घालीत नाही. जनावराला कळतंय काय कळतंय शेतकऱ्याने मोठ्या घामाने कष्टाने पिकवलेलं वरबाडायचं नसतं. कोणाला कळतंय कोणाला जनावराला. तुकोबा म्हणतात निघाले ओढाळ देखिले ओढाळ निघाली या शेता टाळावे निमित्ता थैक मूल. म्हणजे आपण जर ते एखादं जनावर पाहिलं ते जनावर जर आगाव असेल ओढाळ असेल तर एक कुंपणावर उडी खाऊन शेत खाते. अशा प्रसंगात जर शेतकरी असेल तर तो त्याला हाणेलच हाकलेल. पण आपण जर पाहिलं असं म्हणायचं नाही आपलं शेत नाही कायला हाणायचं. तुकोबा म्हणजे जर असा विचार केला तर त्या जनावराबरोबर तुम्ही पण काय केले पाप जेने दिले अनुमोदन दोघांशी पतन सारिकेची. पाप करणाऱ्याला जो अनुमोदन देतो जो प्रोत्साहन देतो तो पण सारखाच पापी आहे. नाही का माऊल्यांनो जनावरासारखं जनावराला कळतंय हो आपलं कोण परक कोण. कुत्र कोणावर भुकतं कुणावर परक्या माणसावर भुकतंय घरातल्या माणसावर भुकत कुत्र्याला कळतंय आपलं कोणी. झाली माझे महाराज झाली 5 मिनिटं राहिली ऐका. म्हणून शेत सांभाळलं पाहिजे. आणि तुकोबा म्हणतात तुका म्हणे पाहि आपुली सूचना तरी तो शहाणा मूर्ती लोकी. माऊल्यांनो 7 मिनिटं राहिली माझ्याकडे प्रबोधनाची ऐका हे लक्ष द्या. भाऊबीजेला किती जणी गेल्या भाऊबीजेला भाऊबीज रक्षाबंधन मामाचं पत्र कावच हरवले. मामाचं पत्र आता मासा पाटील राहिलं महाराज मामाचं पत्र कावाच हरवलंय. रिंग रोड आला रिंग रोड आमच्याकडं गोठवड्याला. बायकोला म्हणलं ते आईची गेली नाही बरं झालं जमीन काय करायचं बायकोचं. बायको उद्या म्हणली माझ्या बापाचं तू काय. मावल्यांनो या प्रॉपर्टीमुळं बहिणी आता भावाकडे जात नात्याला पण रिंग पडली. पूर्वी आमच्या बायका गाड्या नव्हत्या चालत जायच्या आणि भाऊबीज रक्षाबंधन करायच्या. आता आमच्याकडे गाडी आहे पण बहिणीच्या दारापर्यंत गाडी जात नाही जात. माझा एक मित्र आहे नंदकुमार बुवा त्याला सख्या 5 बहिणी किती किती झालंय कीर्तन. सख्या 5 बहिणी आहेत. 2008 सालापासून 2022 सालापर्यंत एकही बहीण राखी बांधायला येत नाही. 2022 साली आई वारली. त्याला वाटलं आता आई गेल्यानंतर मोठी बहीण आईच्या जागी असते मोठ्या बहिणीची माया जागृत होईल. 2023 रक्षाबंधन येतं सकाळचे 8 वाजले दुपारचे 12 वाजले सायंकाळचे 4 वाजले रात्रीचे 8 वाजले. मोठी बहीण आली नाही काही वाटलं नाही. बारकी आली नाही काही वाटलं नाही. बारकीला काही वाटू नये मधुला काहीतरी वाटावं. 2 नंबरचीला काहीतरी वाटावं. 4 नंबरचीला काहीतरी वाटावं. सख्या 5 बहिणी असताना त्याने मला फोन केला महाराज सख्या 5 बहिणी असताना माझा हात जर रक्षाबंधनच्या दिवशी रिकामा राहत असेल तर मी ज्ञानोबाराय मुक्ताईच्या महाराष्ट्रातला भाऊ एक. माऊली एक वाक्य सांगेल तुम्हाला जीवनामध्ये सगळं काही भेटतं पण पाठबळ भेटत नाही. सांगू महाराज पाठबळाची किंमत असताना कळत नाही गेल्यावर कधी कधी. आणि सांगू हा प्रश्न तेव्हाच सुटणार आहे. काही तर भाषे म्हणले गणेश बुवा काय म्हणले आई मामाला सुट्टी देऊ नको लग्नाला दुसरा उभा करीन मानलेला मामा. कसला कसला मानलेला मान आणि माल देतोय ना तोपर्यंत तुझी ती किंमत करतोय. मान आणि माल द्यायचं कमी कर तुला कळेल सख्या मामाची किंमत काय. आणि मावल्यांनो ही भांडणं तेव्हा सुटणार आहेत बहिणीची गरिबी असेल भावाने न मागता द्यायचं आणि बहिणीची श्रीमंती असेल बहिणीने आडीवेळे न घेता सही करायची तेव्हाही भांडणं सुटणार आहेत तोपर्यंत नाही. काय पैसे कोण घाताव तुमचे कुत्र घात नाही पैशाला महाराज कोण खाते पैसे पैसे तुमचे कायचे पैसे. हा नातीगोती तोडली मामाचं पत्र जरा हरवलंय शोधा. हा कारण माणूसच माणसाला उपयोगी येतो. कारण मेल्यावरती नोटांचा बंडल खांदा देत नाही. मेल्यावर नोटांचा बंडल खांदा देत नाही तर माणूसच माणसाला खांदा देतो. एवढं कळालं तरी कीर्तन कळालं तरी कीर्तन कळालं. माणसारखं जगा
हा महाराज शेवटचा प्रश्न. हा ज्ञानोबारांचं भजन करा आणि एक प्रसंग सांगतो. जय विठ्ठल. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कायमाच्या बाबतीमध्ये अजिबात काळजी करू नका. शेवटचा प्रसंग या पानसरे गुरुजी या. वा वा टाळी वाजवा एकदा. या वा. ऐका किती लोकांनी एकादशी काय काहीतरी एकादशीला अयो अरे काय लावलंय रे. किमान एकादशी तरी खाऊ नका. एकादशी व्रत सोमवार न कृती कोण त्यांची गती होईल नाही एकादशीला पण. ऐका हा थोडा पेटीला आवाज दे नॉर्मल. सगळ्यांनी मोबाईल बंद करा. शेवटचा प्रसंग सांगतोय. आवाजाची स्पष्टता द्या. इको जास्त नको बोलताना. माऊल्यानं मला सांगा आजही आपला समाज जिचा नवरा वारला अशा विधवा बहिणीला सन्मान देत शुभ कार्यामध्ये पुढे घेत नाही. मला सांगा असं एक घर दाखवा ज्या घरामध्ये विधवा माऊली नाहीये. थोडं थोडं वाजव गुरुजी. आई असेल आजी असेल मावशी असेल आत्या असेल कोण ना कोणतरी विधवा माऊली आहे. मग तिला आपण का पुढे घेत नाही. माऊल्यांनो ज्या दिवशी एखादी घटना आपल्या उमरेच्या आतमध्ये घडते ना महाराज त्या दिवशी त्या घटनेची किंमत कळते. तोपर्यंत कळत नाही. बापासमोर पोरगी तारुण्य वयात तरुण वयात विधवा होते ना त्या बापाला विचार दुःख काय असतं. तो बाप जावा एखाद्या लग्नामध्ये अरे बाकीच्या पोरी सजलेल्या आहेत शृंगार केलाय नटलेल्या आहेत पण माझी पोरगी त्या समाजामध्ये शृंगाराशिवाय वावरते ना त्यावेळेस त्या बापाला विचार दुःख काय असतं. जळणारा डोंगर दिसतो माऊल्यांनो पण जळणार हृदय कधी दिसत नाही. कारण जेव्हा सख्या दोन बहिणी विधवा झाले ना नंदराज महाराज त्यावेळेस कळालं दुःख काय असतं. एक 26व्या वर्षी आणि 27व्या वर्षी विधवा झाली. 4 बहिणी आहेत मला. का पण त्याला पुढे घेत नाही. संत सांगतात विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाऊ नाही उरला. आज माझ्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची सर्व घटी राम देहादी एक सूर्यप्रकाश कसस रश्मी अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा वसुधैव कुटुंबकम जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. का तिला आम्ही बाजूला करतो. या महाराष्ट्रामध्ये विधवा बहिणीला सन्मान नव्हता का होता. महाराजांचा राज्याभिषेक झाला. मासाहेब जिजाऊ विधवा होत्या त्या औक्षण करतात. 28 मध्ये एक माऊली विधवा होते. मल्हारराव होळकर म्हणतात तू आता सती जायचं नाही घोड्यावरती बस. काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. वडू तुळापूरचा घाट बांधला. आज त्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सोलापूर विद्यापीठ आहे. काय ताकद आहे आपण जर साथ दिली तर. माऊलींनो एका लग्नाला गेलो मी. एक लक्ष द्यावं फार महत्वाचं कोणी मांडत नाही महाराज. सने चौघडा वाचतोय ज्याला हळद लावली जाते त्याची माऊली मला कुठे दिसली नाही. मी विचारलं याची आई कुठे आहे. कोणतरी सांगितलं महाराज वराजाच्या खोलीमध्ये रडते ती माऊली. जाओ मी पळत पळत गेलो. माऊलीला नमस्कार केला. माते रामकृष्ण अरे का रडतीस ग. बाळा हा 4 वर्षाचा होता तेव्हा त्याचा बाप वारला रे. ज्याला हळद लावली जाते ना त्याची मी आई आहे. नाही दुसरं लग्न केलं मी. त्याची आई झाले त्याचा बाप झाले त्याची बहीण झाले. अनेक भूमिका मी पार पाडल्या रे. पण मी नाही दुसरं लग्न केलं बाळा. मी हळद लावायला गेले 4-5 जणी आला मला मागे ओढलं रे. मी जोर केला अजून 4-5 जणी आल्या आणि मला मागे ओढलं रे बाळा. बाळा सांग ना ज्यावेळेस एक पुरुष अपमान करतो तेव्हा काही वाटत नाही रे. पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेत नाही ना तेव्हा रडण्याशिवाय पर्याय नसतो. बाळा सांग रे काय गुन्हा केला मी काय पाप केलं रे. मी हळद लावू शकत नाही. हा लहान होता तेवढा सावळा होता दिसायला. त्याच्या दुधामध्ये मी हळद कालवली. हा गोरा हवा यासाठी तेव्हा त्याला त्वचारोग नाही झाला रे. तेव्हा त्याला काही नाही झालं नाही. आता हळद लावल्यावर काय होईल. माऊल्यांनो दत्ता दोन्ही फक्त बोलत नाही तर कृती पण करून दाखवतो. पानसरे सर 8 मे 2020 माझं लग्न झालं. सख्या 2 बहिणी सख्या सासूबाई आणि इतर 2 विधवा भगिनींच्या हस्ते हळद लावून घेणारा कीर्तनकार आहे.
काय झालं मला? काय झालं? एक कीर्तनकाराचा फोन आला मला, महाराज तुम्ही नरकामध्ये जाल. अरे म्हणलं, जिवंतपणे ज्या माणसाच्या चेहऱ्यावरती हसू उमटण्यासाठी जो माणूस प्रयत्न करतो तो नरकाचा विचार करतो का रे? हा, अरे आपण माणूस आहोत. माणसातलं माणूस पण मेलाय काय? माणूस की संपलेली आहे काय? मावल्यानं आपली सेवा जर प्रामाणिक असेल ना तर पांडुरंग कधीच काही कमी पडून देत नाही. 15 नोव्हेंबर 2021 रात्रीच्या 12:27 कार्तिक एकादशी, वार सोमवार आहे. मला पोरगा झालाय. मी काय निर्वंश राहिलो का? राहिलो का? का तिला आम्ही पुढे घेत नाही? हा, अरे तिलाही जगण्याचा अधिकार आहे. या जगामध्ये मुंगीला पण जगण्याचा अधिकार आहे, चिलट्याला पण जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही तिचा अधिकार नाकारता. कोण लागून गेला? तुम्ही कोण लागून गेला? हा, 8 मार्च होतो ना काल महिला दिन, आणि महिलांचा तुम्ही अधिकार नाकारता. त्याला समजून घेत नाही. कशाचा महिला दिन कळाला तुम्हाला? कशाचा कळाला? एखादी वेळ तुमच्या उंबऱ्याच्या आतमध्ये घडली ना तेव्हा त्याचं दुःख कळतं, तोपर्यंत नाही कळत. दिवाळी यावी आणि तिचं पोरगं तिला म्हणतं, आई आई माझा बाप कुठे आहे ग? आई मला बापाला मिठी मारायची. आई बापाचं पोट धरायचं का? आई बाबांच्या खांद्यावर बसायचं आहे. आई कुठे माझा बाबा? आई ती माऊली घरामध्ये फोटो पण नाही लावतो, कारण पोराने विचारलं, आई हा फोटो कोणाचा आहे? तर काय उत्तर असणार आहे? तुमचा नवरा जर 8 दिवस बाहेर गेला तो परत घरामध्ये येईल, पण त्या माऊलीचा नवरा आता परत कधी येणार नाही आहे. बाळा तुझा बाप मुंबईला कामाला गेलाय रे, येईल पुढच्या वर्षी. ते पोरग बापाच्या आकांताने. एकदा माझ्या बायकोला विचारलं, काय ग बापावरती मला प्रवचन करायचंय, तुला काही आठवतं का? ती म्हणली, बापच आठवत नाही तर बापावरती काय आठवणार आहे? मी कॉलेजला होते, माझ्या मैत्रिणीचा बाप तिला घ्यायला यायचा, तेव्हा काय मला वाटायचं नाही हो. पण माझा बाप घरी गेल्यानंतरही माझ्या नजरेस पडायचा नाही ना, ते सगळ्यात मोठं दुःख आहे. तिने सांगितलं, मला तुम्ही नवरा आहात, बापाची जागा या जगात कोणी घेऊ शकत नाही. पुढच्या वर्षी बाप येईल, नाही येत बाप. आई 2 वर्ष गेली, माझा बाप न आला. आई सांग ना, माझा बाप कुठे? आई मला नको करंजा लाडू. आई मला नको चांगली कपडे. आई मला माझ्या बापाचं तोंड पाहायचंय, कारण आई आठवणी आभास निर्माण करता स्पर्श देऊ शकत नाही. थाप टाकून आपणणाऱ्यांची संख्या जास्त आहे ग, पण जगाच्या पाठीवर निस्पृह निरपेक्ष भावनेने थाप टाकणार फक्त माझा बाप असतो, बाकी कोण नाही. आई पुढच्या दिवसा बाप येईल. 4 वर्ष गेली, 5 वर्ष दिवाळी येते. आई बापाशिवाय दिवाळी सुनी सुनी वाटते ग. आई ते पोरगं आईला बिलगत. आता आईचे आशू अनावर होत आहेत. आई सांग ना ग, यावर्षी तरी माझा बाबा येईल का? आई म्हणते, बाळा याही वर्षी बाबाला सुट्टी नाही भेटली रे. आई असं कोणतं काम असतं ग ज्या कामामध्ये 5 वर्ष सुट्टी भेटत नाही? काय वाटलं असेल त्या माऊलीला? माऊलीने एक विनंती करेल तुम्हाला, एखादं बाप नसलेलं पोरग तुमच्या दारापर्यंत आलं ना, त्याला जाणीव करून देऊ नका तू बाप पोरगा आहे, हाच खरा अखंड हरिनाम सप्ताह. समजून घ्या एकमेकाला महाराज. काय नसतंय, कारण पूर्वीचे सगळे सिद्धांत आजच्या काळामध्ये जसे तसे लागू होत. तुकाराम म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची मूर्ती. नाभ रे रा तोची साधू ओळखावा ना, तोची साधू ओळखावा
देव तेथेचे जाणवा रेणू. माऊल्यांनो 5 मिनिटं मी जास्त घेतली. तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आज तुम्ही मला बोलवलं तर तुकोबारांचं भजन करू आणि आभार प्रदर्शन सर्वांनी हातवर करा. सर्वांनी हातवर करायचं. सर्वांनी हातवर करायचं. सर्वांनी वा. तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम तुकाराम जगद्गुरु तुकाराम तुकाराम जगद्गुरु तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम जगद्गुरु तुकाराम तुकाराम जगद्गुरु तुकाराम जे काही बोललो नका धरू कोणी राग वचनाचा मनी येथे बहुतांची सुख रखा चित्त पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. जे काय होतं तुकोबारांचं होतं नका धरू कोणी. पुन्हा एकदा साळुंकी म्हणजे बोलतो शिवाने शिकवत तरी वेगळाची. जे काय होतं तुकोबारांचं होतं आणि अशी जी सेवा मला काय चुकलं असेल माझं मला परत द्या. जे काय आहे ते गुरुवारांचा आशीर्वाद आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणाविंद्य अत्यंत नम्रपणे नतमस्तक होतो आणि वाणीला पूर्ण विराम.